रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे। अमेरिकन सिनेटमध्ये एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होणार असून ते मंजूर झाल्यास भारत आणि चीन सारख्या देशांवर तब्बल 100% टॅरिफ लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळू शकतो आणि यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसह अमेरिका भारत संबंधांवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पाहूयात। भारतावर 100% टॅरिफचं संकट, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांची कोंडी, विधेयकाला अमेरिकन सिनेटची मंजुरी। रशिया विरोधातील आर्थिक दबाव वाढवण्यासाठी अमेरिका आता आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे। अमेरिकन सिनेटमध्ये एका महत्त्वाच्या विधेयकावर मतदान होणार आहे। हे विधेयक मंजूर झाल्यास रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर 100% टॅरिफ लावण्याचा अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळू शकतो। अमेरिकन खासदारांचा आरोप आहे की भारत आणि चीन हे रशियाचे सर्वात मोठे तेल खरेदीदार आहेत। त्यामुळे या देशांकडून होणाऱ्या तेल खरेदीमुळे रशियाला आर्थिक बळ मिळत असून अप्रत्यक्षपणे युक्रेन युद्धालाही पाठबळ मिळत असल्याचा दावा अमेरिकेतील काही नेत्यांनी केलाय। विशेष म्हणजे या विधेयकाची रचना अशी करण्यात आल्याचा दावा केला जातोय की भारत आणि चीन सारख्या देशांवर त्याचा परिणाम होईल, मात्र अमेरिकेचे युरोपीय सहयोगी देश या कारवाईतून वाचू शकतात। त्यामुळे या निर्णयावर दुहेरी निकषांचा आरोपही होऊ शकतो। भारतासाठी ही परिस्थिती अधिक महत्त्वाची ठरते, कारण युक्रेन युद्धानंतर भारतानं स्वस्त दरातील रशियन कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे। त्याचबरोबर आर्टिक भागातून नैसर्गिक वायू खरेदी करण्याच्याही हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। जर हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झालं तर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे रशियाकडून ऊर्जा खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याचा अधिकार असेल। मात्र हा टॅरिफ आपोआप लागू होणार नाही। किती टॅरिफ लावायचा, कधी लावायचा किंवा तो काढून घ्यायचा याचा अंतिम निर्णय राष्ट्राध्यक्षांच्या अधिकारात असेल। तज्ज्ञांच्या मते भारतासमोर अशा परिस्थितीत मोठं आव्हान उभं राहू शकतं। एकीकडे स्वस्त रशियन तेलामुळे भारताच्या ऊर्जा गरजा पूर्ण होत आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेसोबतचं धोरणात्मक आणि व्यापारी संबंध टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे भारताला ऊर्जा सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यामध्ये संतुलन साधावं लागणार आहे। अमेरिकन सिनेटमधील मतदानानंतर हे विधेयक प्रतिनिधी सभेत जाईल, त्यानंतर ते राष्ट्राध्यक्षांच्या स्वाक्षरीसाठी पाठवलं जाईल। त्यामुळे सध्या भारतावर कोणताही 100% टॅरिफ लागू झालेला नाही। मात्र हे विधेयक मंजूर झाल्यास भविष्यामध्ये अशा कारवाईची शक्यता निर्माण होऊ शकते। त्यामुळे आता सिनेटच्या निर्णयाकडे भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।